बघा, काल तुम्ही नोटिफिकेशन पाहिलं असेल, तलाठी भरतीचं नोटिफिकेशन आलंय आणि तलाठी भरती हे कुठे ॲड झाले, ग्रुप सी मध्ये ॲड झाले. आता वादा असा झाला, सरळ सेवा करणारे पोरं, बरोबर आहे, त्यांना एमपीसीचा अभ्यास नाही आहे. पुढचे 90 दिवस फक्त बाकी आहेत, 90 ते 55 दिवस. आजच्या डेटपासून जर मी जर तारीख पकडलो तर 25 ऑक्टोबरला पेपर आहे. 25 ऑक्टोबर, तर 90 ते 95 दिवस आहेत, बरोबर आहे. त्याचा सांगण्याचा प्रयत्न असंच आहे की नेमकं काय करायला पाहिजे आपण, सिलेबस काय नेमका, तो सिलेबस पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो. मी वारंवार तुम्हाला सिलेबस सांगितलेला आहे, वारंवार पुस्तकं सुद्धा सांगितलेले, बरोबर आहे. आता 90 दिवस पुढचे जे असतील ना, मराठी इंग्लिश थोडं बाजूला ठेवा. आता मराठी इंग्लिश थोडं बाजूला ठेवा, कारण समजा आपण पूर्व परीक्षाच पास नाही झालं तर मराठी इंग्लिश करणार काय आपण, प्रॉब्लेम तो आहे ना. आता सरळ सेवा करणार तुम्ही ऑलरेडी मराठी आणि इंग्लिश करत होता, बरोबर आहे. तर आता पुढचे 90 दिवस, हां, तुमचं जीएस जर थोडंफार चांगलं असेल, जीएस जर थोडंफार चांगलं असेल तर मराठी आणि इंग्लिश, बरोबर आहे, आता एक तास करायला काही हरकत नाही, पुढचा फक्त महिनाभर, ठीक आहे. मग समजा जीएस जर चांगलं नसेल तुम्हाला आणि मराठी इंग्लिश जर चांगलं, बरोबर आहे, चांगलं नसेल तरी ते पुढचे 2 महिने भेटतात तेवढं करण्यासाठी, ठीक आहे. म्हणून आता फक्त आणि फक्त जीएसवर तुमचं लक्ष पाहिजे, जीएस आणि मॅथ्स रिजनिंग, बरोबर. तर हे आहे आपलं अभ्यासक्रम आणि परफेक्ट स्ट्रॅटेजी सांगण्याचा प्रयत्न करू. स्ट्रॅटेजी काय, मी फक्त तुम्हाला विषय सांगेन आणि ते विषय तुम्ही कशा पद्धतीने केलं पाहिजे. मी स्ट्रॅटेजी सांगून काही अर्थ नाही आहे, तुमची प्रत्येकाची स्वतःची स्ट्रॅटेजी असली पाहिजे, बरोबर आहे. पुढचे 90 दिवस मी काय काय करणार आहोत, बरोबर आहे. आणि पुढची गोष्ट, पुढचे 90 दिवस फंक्शन असतील कुठले, बरोबर आहे, बाकी कुणाचे बड्डे असतील, ठीक आहे, कुठे फिरायला जाणं, हे सगळं विसरून जायचं, क्लिअर आहे. आपली दिवाळी पुढे जर चांगली साजरी करायची असेल तर ही दिवाळी विसरून जायची, ठीक आहे. आणि अभ्यास करा फक्त आणि फक्त 10 तास रोजचा अभ्यास झाला पाहिजे, किमान 10 तास म्हणतो मी, तो वाढला तरी चालते. आता प्रॉब्लेम कसा आहे माहिती आहे का, यामध्ये जे एमपीएससी मेन्स दिलेले जे पोरं आहेत ना, ते सुद्धा इथे उतरणार आहेत, कारण तलाठी भरती हे एक आकर्षक पद आहे, तलाठी, बरोबर आहे. आतापर्यंत आपण म्हणतो की सरळ सेवेकडे जाईल किंवा सरळ सेवा एकच एक्झाम होणार आहे, पण एकच नाही तर 2 होणार, ठीक आहे. तर तुम्हाला प्रीचा अभ्यास करायचा आहे आणि मेन्सचा सुद्धा करायचा आहे, क्लिअर आहे. आता मेन्सचा आणि प्रीचा कसा मी पुढे सांगतो, ठीक आहे. तर तत्पूर्वी सांगतो तुम्हाला मार्कचं डिस्ट्रीब्युशन कसं असणार आहे, म्हणजे पेपरचं वेटेज किंवा प्रत्येक विषयाला किती प्रश्न विचारतात, ठीक आहे. तर सेम बघा, याचा तिसरं म्हणजे दुसरा काही सिलेबस याचा नाहीच आहे, सिम्पल जे ग्रुप सीचा सिलेबस आहे ना, ग्रुप सीचा जो सिलेबस आहे तोच सिलेबस तलाठी भरतीचा असणार आहे, ठीक आहे. तर इतिहासला 10 प्रश्न, भूगोल 10 प्रश्न, अर्थव्यवस्था 15 प्रश्न, चालू घडामोडी 15 आहे, राज्यशास्त्र 15 आहे, सामान्य विज्ञान 15 आहे आणि मॅथ रिजनिंगचे 20 आहेत. मॅथ रिजनिंगचे एकूण 20 प्रश्न आहेत, ठीक आहे. असे 100 आणि टार्गेट असलं पाहिजे आपले 60 ते 65 मार्क. 60 ते 65 मार्क हे आपले टार्गेट पाहिजे, बरोबर आहे. 60 ते 65 मार्क जर टार्गेट असेल तर आपण कुठेतरी कट ऑफ मध्ये येणार आहोत, 100% क्लिअर, बरोबर. त्यानंतर बघा, आता हे आपण पुढे सुद्धा पाहणार अजून. आता काल हे नोटिफिकेशन आलं, ठीक आहे. या नोटिफिकेशन मध्ये सांगितलं गेलं, ठीक आहे. बघा इथे दाखवतो तुम्हाला मी, हे जे तलाठी पद आहे तलाठी, त्याच्या एकूण 1539 जागा आल्या आणि इथे फॉर्म भरणारा व्यक्ती हा कोण आहे माहिती आहे का, इथे फॉर्म भरणारा व्यक्ती एनी ग्रॅज्युएट आहे, याच्यामध्ये टायपिंग लागत नाही तलाठी भरतीला, बरोबर आहे. तलाठी भरती आणि बऱ्याच अशा सवर्ग अजून ऍड होणार आहे, इथे सवर्ग अजून ऍड होणार आहेत, म्हणून जागा अजून वाढते, ठीक आहे. सध्या ते 5707 झाल्या जवळपास, ठीक आहे ना. पुन्हा जागा वाढ होते, मी मागेच म्हटलं तुम्हाला, ठीक आहे. म्हणून आधी आपल्याकडे जेवढ्या ज्या पोरांनी बॅच केलं ना, त्यांना मी सुरुवातीपासून सांगतो की एमपीसीचा लेवलचा अभ्यास करा. अशी परिस्थिती आल्यावर आपण काय करणार, अशी परिस्थिती आल्यावर आपल्याला लढल्याशिवाय दुसरा पर्याय नाही, बरोबर ना. बघा, सरळ आहे, तुम्हाला एमपीएससीचा सिलेबस दिला आहे, जुन्या वर्षाची प्रश्नपत्रिका आहेत. आता इथे सांगा, जे सरळ सेवा करणारे आणि एमपीएससी कोणामध्ये, बरोबर, जास्तीत जास्त कोण परीक्षा पास होण्याची शक्यता असते, सरळ सेवा करणार सुद्धा करू शकतात. पण परफेक्ट स्ट्रॅटेजी जर झाली पुढच्या 90 दिवसाची, परफेक्ट जर प्लॅन झाला, बरोबर आहे, आणि तुम्ही जर प्रॉपर अभ्यास केला प्रत्येक विषयाचा, पूर्ण अभ्यासक्रम जर पूर्ण केला, बरोबर आहे, बेसिक क्लिअर केलं, रिव्हिजन झालं, तुमच्या टेस्ट सिरीज झाल्या, त्या सगळं झाल्या तरच तुम्ही पास होऊ शकता, बरोबर आहे. 100% याचा कट ऑफ कमी लागण्याची शक्यता आहे, बरोबर. लागेलच असं काही म्हणू शकत नाही मी, बरोबर. आता जागा वाढल्यामुळे यामध्ये बघा 15चा जरी रेशो घेतला ना, तरी पण 80 ते 85 हजार पोरं मेन्स देणार आहेत, 80 ते 85 हजार, बरोबर आहे. तर हे जागा आहेत बघा, काल नोटिफिकेशन आलं, त्यामध्ये 3088 जागा ऍड झाल्या, बरोबर आहे. आणि आधीच्या जर जागा आपण ऍड केला तर 5707 जागा एवढ्या झाल्या टोटल असतात, ठीक आहे. आणि अजून संवर्ग वाढणार आहेत, बरोबर आहे. संवर्ग वाढले की जागा सुद्धा वाढते 100%. कर निर्धारण सुद्धा इथेच येणार आहे, कर निर्धाराची जी पोस्ट आहे ना ती इथेच आहे, बरोबर आहे. मग तुम्हाला मी बघा सिलेबस सांगतो, हा तो सिलेबस आहे, एकूण 8 पॉईंट आहे इथे, ठीक आहे. इतिहास आहे, भूगोल आहे, अर्थव्यवस्था आहे, चालू घडामोडी, राज्यशास्त्र, हे जे सांगितले बघ असेल आपण, तेच आहे. 8 पॉईंट चांगले झाले पाहिजे, बरोबर. हे 8 पॉईंट चांगलं झाले पाहिजे, ठीक आहे. आणि माहिती आहे आपल्याकडे प्रश्न एकूण 100 असतात, गुण 100 असतात, बरोबर आहे. कट ऑफ हा 50-55 दरम्यान जातो. आता तलाठी भरती वगैरे सगळी इथे ऍड झाल्यामुळे कट ऑफ कमी लागेल की जास्त लागेल आपण आताच नाही सांगू शकत, पण आपलं टार्गेट हा 60 ते 65 पाहिजे, 60 ते 65 एवढा आपला टार्गेट पाहिजे म्हणजे पाहिजे, बरोबर आहे. पुढे
हा मेन्सचा सिलेबस आहे, हा मेन्सचा सिलेबस. ठीक आहे, मेन्समध्ये बघा 2 विषय मराठी इंग्लिश. ठीक आहे, मराठी इंग्लिशचा 1 पेपर होतो आणि जीएस आणि मॅथ यांचा 1 पेपर होतो. मराठी इंग्लिश 50-50 क्वेश्चन, 100 क्वेश्चन होतात आणि जीएस आणि मॅथ यांचे एकूण 100 क्वेश्चन. ठीक आहे, तर हा सिलेबस आहे मराठी इंग्लिशचा. ठीक आहे, मराठी इंग्लिशचा हा सिलेबस आहे आणि जीएसचा हा सिलेबस आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या, आपण प्रीला सुद्धा जी वाचतो ना, जीएस वाचतो ना, प्रीला जे जीएस वाचतो तेच जीएस मेन्सला आहे. बरोबर, प्रीला जे जीएस आहे आपलं तेच जीएस मेन्सला आहे. बरोबर, मग करायचं काय यामध्ये, तर सिंपल करायचं आहे बघा. तुम्हाला प्री आणि मेन्सचे दोन्ही पेपर बरोबर मागच्या 5 वर्षात झालेले, तुम्ही झेरॉक्स केले की नाही मला माहित नाही, पण मी तुम्हाला मागच्या किती दिवसापासून सांगत आहोत. बरोबर आहे, प्रीचे आणि मेन्सचे पेपर झेरॉक्स करायचे. आणि जो काही अभ्यास आपण जीएसचा करत आहोत, समजा तुम्ही पॉलिटीचा अभ्यास करत असाल तर जो टॉपिक वाचून झाला किंवा पॉलिटीचे प्री आणि मेन्सचे प्रश्न अॅनालाइज करायचे. बरोबर आहे, कारण प्री आणि मेन्सचा अभ्यास तुम्हाला सोबत घेऊन जावं लागेल जीएसचा. जर आत्ताच मेन्स जर चांगलं झालं जीएस, ठीक आहे, तर पुढे आपल्याला मराठी आणि इंग्लिशला वेळ भेटेल. ना. बरोबर आहे, जीएस जर तुम्ही आता फक्त पूर्वचा कराल, मेन्सला थोडा वेगळा आहे म्हणण्यापेक्षा थोडं खोलात जाऊन विचारतात आणि काही टॉपिक वेगळे आहेत. जसं की माहितीचा अधिकार विचारतो, महाराष्ट्र लोकसेवा अधिनियम विचारतात. त्यानंतर सायन्समध्ये टेक्नॉलॉजीचा काही पार्ट आहे, तो पार्ट वेगळा आहे ना, तो पार्ट तेव्हा आपण करून घेऊ. पण आत्ता जो जीएसचा भाग जो प्रीला आणि मेन्सला जो कॉमन आहे तो आपण आत्ताच करायचा आहे. त्याच्यामुळे प्रीचे सुद्धा प्रश्न पाहायचे आहेत आणि मेन्सचे सुद्धा प्रश्न पाहायचे आहेत. बरोबर आहे, क्लिअर. त्यानंतर बघा, आता मी तुम्हाला स्ट्रॅटेजी सांगतो सिंपल. तुम्हाला करायचं काय सिंपल बघा. आता जुन्या 5 वर्षाचे पेपर महत्वाचं आहे, ते जर रोल आहे ना ज्याचं 5 वर्षाचा पीवायक्यूचं पकड चांगली आहे. कारण एखादी पुस्तक जरी मार्केटमधून घेतलं तो किंवा तुमच्याकडे एखादी पुस्तक असेल, एखादी विषय कंप्लीट करणे म्हणजे त्याचा पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत वाचणे होय. तिथे कामाच्या काहीच गोष्टी असतात, बाकीच्या फालतू गोष्टी असतात पुस्तकांमध्ये. ठीक आहे, त्याच्यामुळे आपलं हे कसं समजायचं मग चांगल्या कामाच्या गोष्टी कोणत्या आणि फालतू गोष्टी कोणत्या. तर सरळ आहे, पीवायक्यूचं अनालिसिस चांगलं पाहिजे आपलं. पीवायक्यूचं अनालिसिस असेल चांगलं तर आपल्याला टॉपिक कळतील की प्रश्न कशा प्रकारचे येतात. बरोबर आहे, एक पॅटर्न करतो ना. म्हणून 5 वर्षाचे पीवायक्यूचे अनालिसिस हे नेहमी रोज पाहायचे, ते प्रश्न रोज पाहायचे. बरोबर आहे, मी तसंही व्हिडिओ आपण घेऊन येतो. पॉलिटीचे आपले 5 वर्षाचे पीवायक्यू संपले. आता मी इकॉनॉमीची उद्यापासून टाकेन. बरोबर आहे, इकॉनॉमीची उद्यापासून टाकीन. 1-2-3 दिवस ते इकॉनॉमीची चालतील. बरोबर आहे, फक्त त्याला वेळ लागू शकतो कारण चांगल्या प्रकारे काही ट्रिक्स डेव्हलप होत आहे, काय एलिमिनेशन आहे का, त्या सगळ्या गोष्टी मी शोधत आहोत. ठीक आहे, तर त्याच्या शोधामध्ये असल्यामुळे थोडा वेळ लागू शकतो. उद्यापासून मी इकॉनॉमीचे एक लेक्चर टाकेन. बरोबर, इकॉनॉमीच्या पीवायक्यूचं म्हणतो आम्ही. आणि प्रत्येक विषयाचा जो फॅक्ट्स आहे ना, फॅक्ट्स किंवा जो डेटा म्हणतो आपण, जसं पॉलिटीचा मी डेटा तुम्हाला ग्रुपवर टाकला, त्या डेटावर 3 ते 4 प्रश्न लिहून घ्या. 100% 3 ते 4 प्रश्न त्याच्यावर येतील म्हणजे येतील. आलं का लक्षात. बरोबर, तसंच इकॉनॉमीचा काही डेटा आहे, कारण ग्रुप सी जर म्हटलं आपण, बरोबर आहे, किंवा ग्रुप सी जर म्हटलं आपण, सिंपल बघा लक्षात घ्या, ग्रुप सी किंवा आपण याला तलाठी भरती म्हणू शकतो. तलाठी भरती. बरोबर आहे, आता ही तलाठी भरती गेली ग्रुप सी मुळे. ग्रुप सी कडे गेल्यानंतर आपल्याला ग्रुप सीचा अभ्यास करावा लागेल. प्री आहे, मेन्स आहे. बरोबर आहे, आता तुम्हाला सिंपल सांगतो बघा. जीएस जो विषय आहे, बरोबर, याच्यामध्ये कोणते विषय, इको आला. बरोबर, त्यानंतर पॉलिटी आहे, पॉलिटी. बरोबर, त्यानंतर हिस्ट्री आहे, हिस्ट्री आपला. ठीक आहे, त्यानंतर जॉग्राफी आहे, त्यानंतर सायन्स आहे, त्यानंतर मॅथ रिझनिंग आहे. बरोबर, आणि त्यानंतर करंट अफेअर आहे. बरोबर, एवढे विषय कळत आहे का. बरोबर आहे, त्यानंतर बघा आता पुढचे 90 दिवस आहेत. या 90 दिवसामध्ये तुम्हाला करायचं काय, हा जीएसचा बघा, प्रीचा आणि मेन्सचा अभ्यास करताना. बरोबर, प्री आणि मेन्सचा अभ्यास सोबत करायचा आहे जीएसचा. बरोबर, जो कॉमन पार्ट आहे ना त्याचे पीवायक्यू पाहायचे. बरोबर, पीवायक्यू पाहून झाल्यावर प्रत्येक विषयाचे, जसं की पॉलिटी हा समजा विषय असेल, पॉलिटी विषय आहे, पॉलिटी विषयाचे जे रिपीटेड टॉपिक आहेत, हॉट टॉपिक होतो ना आपण त्याला, की ज्याच्यावर वारंवार प्रश्न येतात, ते टॉपिक मी तुम्हाला सांगितले. बरोबर आहे, ते टॉपिक चांगले करून ठेवायचे. बरोबर, आणि याचा जो फॅक्च्युअल डेटा आहे, तो फॅक्च्युअल डेटा तुमच्याकडे पाठ पाहिजे, लिहून पाहिजे. हे तुम्हाला मी आधीपासून सुद्धा सांगत आहोत. बरोबर, मी तुम्हाला ते देण्याचा प्रयत्न सुद्धा करतो. जॉग्राफीच्या आपल्या नोट्समध्ये फॅक्च्युअल डेटा भरपूर दिलाय आणि तेवढा जरी केला ना भरपूर झाला. जॉग्राफीचे तुम्ही नवीन नोट्स जर पाहिला असेल आपल्या, किंवा नवीन नोट्स ज्यांच्याकडे आहेत, बरोबर, त्यांच्याकडे फॅक्च्युअल डेटा तो जुन्या नोट्समध्ये नाही आहे, तो नवीन डेटा आता काढलेला सगळा. बरोबर, इकॉनॉमीचा चालू आहे सध्या काढणे तो. बरोबर, तर हे जे विषय आहे ना, तुम्हाला फॅक्ट्स क्लिअर पाहिजे. बरोबर आहे, आता उरले किती, 90 दिवस आहेत. 90 दिवस आपल्याकडे. या 90 दिवसामध्ये करायचं काय, बरोबर, सिंपल सांगतो बघा. तुम्हाला जर सिंपल आहे, मराठी आणि इंग्लिशचं थोडं बाजूला ठेवा, सिंपल सांगत आहो. जर मराठी इंग्लिश तुमचं जीएस जर थोडंफार चांगलं असेल तर मराठी इंग्लिश तुम्ही रोज 1-1 तास पुढचा महिनाभर केला तरी चालेल. पण तुमचं जीएसच सगळं गडबडून जाऊ नये, कारण सिंपल अजूनही सांगतो, जीएस म्हणजे पेपर प्रीज जर नाही निघले, मेन्सचा काहीच अर्थ नाही अभ्यास करून. बरोबर आहे, प्री पास झाली, त्या प्री पास झाल्याच्या आनंदामध्ये मेन्सचा अभ्यास आपण खूप जास्त करतो. हे सिंपल आहे आणि थोडा टाइम भेटतो चांगला. बरोबर, दोन महिने तर आरामात कुठेच नाही. बरोबर, 2 महिने भेटतात म्हणजे भेटतात 100%. त्या हिशोबाने आपल्याला आत्ता फक्त जीएस करायचा आहे. 90 दिवस आहेत. बरोबर, त्या 90 दिवसाचं डिस्ट्रिब्युशन सांगतो तुम्हाला. बरोबर आहे, आता बघा किती एकूण 7 टॉपिक आहे ना, 7 टॉपिक किंवा 8 टॉपिक.
याच्यामध्ये जर रिजनिंग जर आणि मॅथ जर वेगळा केला तर 8 होतात. एकूण 7 टॉपिक आहे. बरोबर. करायचं काय आहे, या 90 दिवसाचं डिस्ट्रीब्युशन तुम्हाला 2 भागामध्ये करावं लागेल. 60+30 60+30 आणि प्रत्येकाची स्ट्रॅटेजी प्रत्येकाची वेगवेगळी असेल, प्रत्येकाच्या शेड्यूलनुसार. बरोबर. प्रत्येकाच्या शेड्यूलनुसार. इथे बघा, लक्षात घ्या, हे जे 60 आहेत, 60 बरोबर. 60 म्हणजे काय, प्रत्येक विषयाला तुम्ही एक 10 दिवस देऊ शकता किंवा प्रत्येक विषयाला तुम्ही 7 ते 8 दिवस देऊ शकता. 7 ते 8 दिवसामध्ये एक विषय, 7 ते 8 दिवस, 7 ते 8 दिवस असा प्रत्येक विषय आपण करत गेलो. 6 विषय. बरोबर आहे. प्रत्येक विषय जर रोज आपण करत गेलो तर आपल्या 50 दिवसामध्ये जवळपास यांचं रिडिंग होऊन जाईल. आता आपण हे समजा रोज जर 7-8 तास, 7-8 म्हणजे 7-8 दिवस जर एक विषय जर करत गेला तर जुना विषय पुन्हा विसरायला येईल ना. त्याचं रिव्हिजन कसं करायचं, त्याचं रिव्हिजन रोज 1 तास राखून ठेवायचा. जो काही आपण अभ्यास करत आहोत, बरोबर, जो काही आपण दिवसभरामध्ये जो अभ्यास केला असतो 1 तास रोजचा वाचून ठेवायचा आणि रोज 1 तास जे दिवसभरामध्ये आपण वाचलं त्याचं थोडं रिव्हिजन करायचं आणि उद्याच्या दिवसाची प्लॅनिंग. पुढच्या दिवसा म्हणजे उद्या आपण नेमकं करणार काय. उद्या मी समजा लायब्ररीत जाईल, तर लायब्ररीत गेल्यानंतर माझ्याकडे हा प्रश्न नको पडायला पाहिजे की आज काय वाचू. हे बरेच जण सरळ सेवाले, पोलीस भरती यांचंच काम आहे. बरोबर. MPSC वाले असे नाही, थोडंसं स्ट्रॅटेजाइज करा, थोडं डिसिप्लिन मोडमध्ये या. बरोबर आहे. तर त्याचं म्हणजे आपण लायब्ररीमध्ये गेल्यानंतर नेमकं वाचायला काय पाहिजे, कोणता टॉपिक आपल्या पुढे आहे ते आपल्याला आजच्या दिवशीच आपलं जर क्लिअर जर असेल तर पुढच्या दिवशी त्याचा पूर्ण दिवस युटिलाइज होतो. नाही तर पुढचा दिवस तो वाया जातो. सिंपल आहे. बरोबर. तुम्ही काही दिवस करून बघा, तुम्हाला स्वतःला समजेल याची स्ट्रॅटेजी. आणि हे MPSCचे पोरं करतात. तुम्हाला त्या MPSCच्या मेन्सच्या पोरासोबत फाईट करायचे आहे. पण त्यांच्यासोबत फाईट करायची असेल तर हेच आहे ना. बरोबर आहे. आता कालपासून जेव्हापासून नोटिफिकेशन आलं, बऱ्याच पोरांनी मला मेसेज केला की सर पेपर कसा असणार आहे, तलाठी भरतीचा वेगळा कट ऑफ लागेल का. तलाठी भरतीचा वेगळा कट ऑफ कसा लागणार आहे, ग्रुप सीचा जो पेपर आहे ग्रुप सीचा कंबाईन लागेल ना सगळा. बरोबर. ग्रुप सीचा आपल्याला काही करून आपल्याला MPSC करावं लागेल, दुसरा पर्याय नाही. मी मागच्या 2 वर्षापासून सांगत आहो. बरोबर आहे. तुम्ही बॅचले होता ना, तुम्हाला सुद्धा माहिती आहे. बरोबर. मागच्यापासून सांगतो MPSCचं शिकवलं तुम्ही तिकडं. भले आपली बॅच पोलीस भरती तिकडे सुरू झाली होती, पण मी MPSCचं शिकवलं. आजही सांग. बरोबर आहे. आणि त्या नोट्स आत्ता येतात, त्याच नोट्स तुम्हाला मी शिकवतो. बरोबर आहे. कारण एकदा तो आपण MPSC सिलेबस तयार केला ना, पोलीस भरती मला शिकवण्यात इंटरेस्ट नाही. सरळ लक्षात. बरोबर आहे. म्हणजे काय शिकवा पोरांना तो प्रश्न येतो ना. GK वगैरे आपल्याला शिकवता येत नाही. आपण कॉन्सेप्ट शिकवतो. MPSC थोडंसं बरोबर आहे. म्हणजे पोरं सुद्धा आपल्याकडे जे बसलेले आहेत थोडेसे अभ्यासू असतील, शिकवायला मजा येते आपल्याला. बरोबर. अशा पद्धतीने ठीक आहे. मग काय करायचं, सिंपल. हे 60 दिवस केलो आपण, तर रोज 1 तास रिव्हिजनसाठी ठेवायचा. बरोबर आहे. रोज अर्धा तास तरी PYQ आपण सोडवले पाहिजे किंवा PYQचा अभ्यास करा, सोडवण्यापेक्षा अभ्यास करा. बरोबर. आणि महत्वाचं जे मेन्सचे बघा, जे हॉट टॉपिक आहेत प्रत्येक सब्जेक्टचे, त्याच्या नोट्स बनण्यापेक्षा त्याचं जे कोणते टॉपिक आहेत ना, हे सगळं आपल्या टेलिग्रामवर अवेलेबल आहे का. मागच्या जेव्हा ग्रुप सीची मेन्स झाली होती त्याच्या आधी मी सगळ्या विषयाचे जे काही महत्त्वाचे टॉपिक आहेत ते मी लिहून तसे फोटो किंवा तसे इमेज मी टाकलेले आहेत. ते झेरॉक्स करा किंवा झेरॉक्स करण्यापेक्षा ते पहा, त्याचा अभ्यास करा आणि स्वतः तुम्ही ते लिहू शकता किंवा तुम्ही डायरेक्ट तुम्ही ते टॉपिक करू शकता. क्लिअर मुद्दा. तर हे 60 दिवस आहे. 60 दिवस प्रत्येक विषयाचे रिव्हिजन झाले पाहिजे. बरोबर आहे. आता पुढचा टप्पा येतो रिव्हिजनचा, ह्याच टॉपिकचा रिव्हिजनचा. बरोबर आहे. रिव्हिजन पण सुरू पाहिजे आणि तुमच्या टेस्ट सिरीज पण सुरू पाहिजे. बरोबर आहे. 60 दिवस झाले. बरोबर आहे. आता तुम्ही 30 दिवस अभ्यास, जर तुमचा जर काहीच जर अभ्यास नसेल तर अशा पद्धतीने करू शकता. तुमचा थोडाफार अभ्यास असेल, ठीक आहे, थोडाफार तुम्ही याच्यावर समजा फ्री वगैरे दिले असतील तर तुम्ही पुढचे 30 दिवस पुन्हा एक विषय चांगला तयार करा आणि टेस्ट सिरीजला लागा सरळ. कारण प्रॅक्टिस जेवढी जास्त करू आपण तेवढा जास्त कॉन्फिडन्स येईल, तेवढा जास्त टाइम मॅनेजमेंट होईल. लक्षात. बरोबर आहे. हे विषय चांगले करा. कोणते, इकॉनॉमी, पॉलिटी, हिस्ट्री, बरोबर, जॉग्राफी. हिस्ट्रीला मार्क येत नाही. बरोबर आहे. हिस्ट्रीला मार्क येत नाही. लक्षात घ्या. 5 ते 6 मार्क येतात किती जास्त अभ्यास केला तरी. ठीक आहे का. ते सोर्सेस हे कुठून विचारतात. मागे स्वातंत्र्याची कथा या पुस्तकातून 2-3 प्रश्न आले. कुमार केतकरचं पुस्तक आहे ते, पत्रकार आहेत. बरोबर आहे. आता कुठले पुस्तक वाचणार आपण. सिंपल आहे. जे मार्केटमध्ये अवेलेबल पुस्तक आहेत, जे मी तुम्हाला सोर्स सांगितले ते वाचायचे, जेवढे मार्केल तेवढे. ठीक आहे. परंतु हे जे पॉलिटी विषय आहेत ना, याच्यामध्ये 13+ मार्क पाहिजे आपल्याला. इकॉनॉमीमध्ये 13+ मार्क पाहिजे, येतात. 13+ मार्क येतात पोरांचे. बरोबर आहे. त्यानंतर हिस्ट्रीमध्ये मार्क्स येत नाही, जॉग्राफीमध्ये मार्क्स येतात. कारण याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये सुद्धा काही फॅक्ट्स आहे जो आपल्याला पाठांतर पाहिजे. बरोबर. त्यानंतर सायन्समध्ये सुद्धा मार्क्स येतात. 13+ मार्क इथे सुद्धा स्ट्रॅटेजी पाहिजे. कारण बघा, आता सायन्स जर तुम्ही आहे ना, आता सायन्स प्रीला आहे, मेन्सला सुद्धा सायन्स विचारला जाते आणि तिथं 22 मार्काचं असते, 20 मार्काचं असते. आलं का लक्षात. तिथे टेक्नॉलॉजीचं काही पार्ट आहे. मग सायन्स असं करायचं की आत्ताही कामात आला पाहिजे तो प्रीला आणि मेन्सला सुद्धा कामात आला पाहिजे. बरोबर आहे. पॉलिटी सुद्धा तसंच करायचं आहे आपल्याला. जर तुम्ही अशा प्रकारचं जर स्ट्रॅटेजी करा की GS आत्ता आपण प्रीला सुद्धा तेच करणार आहोत, मेन्सला सुद्धा तेच आपण GS करणार आहोत. बरोबर आहे. काहीच फरक नाही आहे. तुम्ही सिलेबस पाहू शकता. प्रीला आणि मेन्सला सिलेबस तोच आहे GSचा. बरोबर आहे. GS आणि मॅथ रिझनिंगचा. फक्त तुम्हाला एक्स्ट्रा करायचं आहे काही महत्त्वाचे मुद्दे. बरोबर आहे. जसं की सायन्स आणि टेक्नॉलॉजीला असलेला सायन्सला असलेला जो टेक्नॉलॉजीचा पार्ट आहे
बरोबर, काही महत्त्वाचे कायदे आहेत, बरोबर आहे, तसे काही फक्त 1-2 टॉपिक आहेत आणि त्याची व्यवस्था मी करतो, त्याचे टेन्शन नाही घ्यायचं. नोट्स देतो, लेक्चर घेतो, सगळ्या गोष्टी आहेत. आलं लक्षात? आपल्याकडे नोट्स सुद्धा अवेलेबल आहेत, बरोबर. आता आपल्याकडे कोणी मेस नसल्यामुळे यावेळेस आपण ते घेतलं नाही. सिंपल आहे. मग ज्यांच्यासाठी होतं त्यांना मी देऊन दिलाय. क्लिअर आहे? आता हे जे विषय आहेत ना, हे विषय मॅथ, रिजनिंग, सायन्स, बरोबर, आणि करंट अफेअर, यांचं काय करायचं आहे? मॅथ, रिजनिंग, बरोबर, इथे तुम्हाला 15+ मार्क पाहिजे म्हणजे पाहिजे, काहीही करून. म्हणून मॅथ, रिजनिंगचा अभ्यास आजपासून चालू करायचा. रोज तुम्हाला 2 तास प्रॅक्टिस करावं लागेल. तुम्ही म्हणत असाल की नाही 1 महिन्याच्या आधी मी मॅथ रिजनिंग पकडतो, मी ऑलरेडी वाचलेलं आहे, बरोबर आहे, असं भरकळ करू नका. आजपासून रोज तुम्ही बघा, मॅथ रिजनिंगला मार्क्स कधी येतात, तुम्ही डेली प्रॅक्टिस कराल. मॅथ रिजनिंगची रोज प्रॅक्टिस करावं लागते, रोज, बरोबर आहे, याला मी नाकारू शकतच नाही. ठीक आहे. दुसरी गोष्ट, करंट अफेअर्स रोज 1 तास करायचा, बरोबर आहे. करंट अफेअर्स तुम्हाला रोज 1 तास करावं लागतात. 15 क्वेश्चन याच्यावर येतात, बरोबर आहे. 15 क्वेश्चन याच्यावर. मॅथ रिजनिंग तुम्हाला रोज आजपासून प्रॅक्टिस करायची आहे. करंट अफेअर्स तुम्हाला रोज 1 तास रोज करायचं आहे, बरोबर आहे. आता कसं करायचं? PYQ अनालिसिस करा ना, बरोबर. कोणतं? 2021 ते 2025 हे जे पेपर आहेत, हे पेपर तुमच्याकडे स्टडी टेबलवर पाहिजे. प्री आणि मेन्सचे स्टडी टेबलवर पेपर पाहिजे. प्रत्येक विषयाचं तुमचं अनालिसिस असलं पाहिजे. ठीक आहे. म्हणजे कोणतं? करंट अफेअर्स पासून हे सगळ्या विषयाचं अनालिसिस तुमच्याकडे असलं पाहिजे. मग कोणत्या टॉपिकवर प्रश्न येत आहे? समजा आपण करंटचे प्रश्न पाहिले, तर समजा व्यक्तिविशेषावर प्रश्न आहे, बरोबर. व्यक्तिविशेषावर प्रश्न जर विचारत असतील तर व्यक्तिविशेष आपण वाचलं पाहिजे. आलं का लक्षात? बरोबर आहे. व्यक्तिविशेष आपण वाचलं पाहिजे. सिंपल आहे ना, बरोबर. मग ते तुम्हाला कसं करणार आहे? तर PYQचं अनालिसिस कराल तर हे मी ऑलरेडी आपल्या टेलिग्राम ग्रुपवर ते कोणत्या टॉपिकवर प्रश्न आहेत, कोणत्या घटकावर प्रश्न येतात ते ऑलरेडी टाकलं आहे. तरी पण तुम्ही पाहू शकता, बरोबर आहे. काही नाही, टेलिग्राम ग्रुप ओपन करायचा आणि तिथे जुने जे काय आपण टाकले पोस्ट ते पाहायचे, तिथे तुम्हाला भेटून जाईल. क्लिअर आहे? सगळंच आहेत, प्रत्येक विषयाचे टाकले आहेत मी. पॉलिटी, हिस्ट्री, जॉग्राफी, सायन्स, करंट अफेअर्स सगळे विषय टाकले. एकही विषय सोडलेले नाही. आता ते आपण प्रीसाठी करत आहोत. मागे आपण मेन्ससाठी केलं, ठीक आहे. आता ते आपण प्रीसाठी सुद्धा मी आता ते इकॉनॉमिक्स तुम्हाला दिलं ना आता, ठीक आहे. तुम्हाला मी आता उद्यापासून पॉलिटिक्सचे आपण झालेत, उद्यापासून इकॉनॉमिक्स सुरू होईल. इकॉनॉमी झाली का सायन्स घेऊ आपण, ठीक आहे. सायन्स झाले का हिस्ट्री, जॉग्राफी, सगळे विषयाचे मी तुम्हाला फॅक्ट्स देतो. PYQचं अनालिसिस, बरोबर आहे. तुम्ही त्याला मी किती ओढून काही सांगा, काही अर्थ नाही. तुम्ही जोपर्यंत स्वतः मनावर घेणार नाही आणि पुढचे 90 दिवस डिसिप्लिनमध्ये, बरोबर आहे, सगळ्या आपल्या जे काही भावना असतील त्याला कंट्रोल करा. पुढचे 90 दिवस खूप महत्त्वाचे आहेत. हे गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे, बरोबर आहे. अशी संधी पुन्हा येत नसते, बरोबर. अशी संधी पुन्हा येत नसते, ठीक आहे. त्याच्यामुळे ह्या संधीचं सोनं झालं पाहिजे, बरोबर आहे. तुम्हाला जे काही मदत लागेल ते आपण आहोत, ठीक आहे. ज्या विषयामध्ये काही प्रॉब्लेम येत असतील ते सगळ्या विषयाचे नोट्स, सगळ्या गोष्टी आपल्याकडे अवेलेबल आहेत, बरोबर. कारण मेन्स दिले आहेत ते आपल्याजवळ सगळं मी तो डेटा कलेक्ट करून ठेवला आहे. आलं लक्षात? बरोबर. त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम येणार नाही. फक्त तुम्ही आत्ता तुमचं काम काय असेल की प्री कशी पास होते, मेन तुमचं हे असतं, बरोबर. आत्ता प्री कशी पास होता येईल. 90 दिवस म्हणजे काही खूप जास्त होत नाही, बरोबर. त्या दिवस कसे निघून जातात पत्ता लागत नाही. आलं लक्षात? बरोबर आहे. म्हणून आजपासूनच कामाला लागायचं आहे तुम्हाला. हे पेपर झेरॉक्स करा. गेल्या 5 वर्षाचे पेपर पाहायचे आहेत आपल्याला, ठीक आहे. आणि प्रत्येक तुम्हाला हे काय म्हटलं आपण, 60 दिवस म्हणजे काय, 10 दिवस किंवा 7-8 दिवस प्रत्येक विषय करायचा आहे. आणि पुढचे 30 दिवस रिव्हिजन टेस्ट याच मोडमध्ये असलं पाहिजे आपण, बरोबर आहे. मॅथ रिजनिंग डेली करा. हे तुम्हाला डेली करायचं आहे, हे डेली करायचं आहे. मॅथ रिजनिंग मध्ये जोपर्यंत 15+ मार्क येत नाही तोपर्यंत रिझल्ट येत नाही. आलं लक्षात? कारण हे GSचे विषय आहेत ना, याच्यात मुलांना मार्क जनरली कमी येतात. आलं लक्षात? हा जो विषय याच्यामध्ये परफेक्ट मार्क असतात, परफेक्ट. आलं का लक्षात? बरोबर. याच्यामध्ये परफेक्ट मार्क असतात. त्याच्यामुळे आजपासून मॅथ आणि रिजनिंगचे पेपर सुद्धा, बरोबर आहे, जे जुने झालेले प्रश्न सुद्धा ते सुद्धा प्रॅक्टिस करायचे आहेत. क्लिअर आहे? बरोबर आहे. करंट अफेअर्स रोज करायचं आहे, रोज. करंट अफेअर्ससाठी काय करता तुम्ही? परिक्रमा, बरोबर आहे. परिक्रमा वाचा. दर महिन्याच्या मंथली मॅगझिन घ्यायच्या आणि मंथली मॅगझिन मागच्या वर्षभराच्या मॅगझिन घ्यायच्या, बरोबर आहे. आणि त्या वर्षभराच्या मॅगझिन घेऊन वाचायचं सरळ. लक्षात? आणि रोज वाचायचं, रोज. सगळं परिक्रमा सगळी वाचायची गरज नाही आहे, बरोबर आहे. कसं करणार आहे? अजून PYQ अनालिसिस करा. PYQ अनालिसिस कराल ना तर परिक्रमाबद्दल काय वाचायचं आहे, किती वाचायचं आहे, कोणता पॉईंट महत्वाचा आहे हे समजेल तुम्हाला. आलं लक्षात? बरोबर आहे. तर हे गोष्टी अशा करायच्या तुम्हाला. हे सगळे विषय आहेत, बरोबर. पुढचे 90 दिवस चांगले युटिलाइज करा. मागच्या 5 वर्षाची प्रश्नपत्रिका पहा, त्यामधून पॅटर्न कोणता येतो बघा. पॅटर्न समजला, ज्याला पॅटर्न समजतो, पॅटर्न समजला तुम्हाला हॉट टॉपिक करतात, बरोबर. हॉट टॉपिक करले ते चांगले करून ठेवावं लागतील आपल्याला, बरोबर आहे. आणि त्याच्यावर जर आपण काम केलं 100% आपलं कुठे ना कुठे होणार आहे, बरोबर आहे. ही संधी वाया जाऊ नका, कारण अजून सवर्ला ऍड होणार आहेत, बरोबर आहे. 5,707 जागा झाल्या ना, तलाठीच्या जागा आल्या आपल्या 1500 जवळपास काहीतरी, 1539 काहीतरी, ठीक आहे. आणि 5,707 जागा झाल्या. आधी कमी होत्या, आधी फक्त लिपिक टंक लगेचच्या खूप जास्त जागा होत्या, बरोबर आहे. मग टायपिंगमध्ये आपण म्हणत होतो ना, आता प्रत्येक पोरगा फॉर्म भरणार आहे, आता, बरोबर आहे. जे पोरं मेन्स देऊन आले, बरोबर आहे, ज्यांचं काही मार्काने जात आहे, मेन्स दिले असे किती पोरं आहेत ज्यांचं काही मार्काने जात आहेत आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये पोरं फॉर्म भरणार आहेत,
बरोबर आहे. आणि तलाठी पद हे आकर्षक पद आहे, त्याच्यामुळे याच्या मागे खूप जण लागणार आहे, खूप जण. तर आपण त्याच्यामध्ये त्या लिस्टमध्ये कसं येता येईल यासाठीच आपला प्रयत्न असला पाहिजे. क्लिअर आहे? बरोबर आहे. तर ते एवढं करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. आणि काही प्रश्न असतील तुम्ही विचारा. काय प्रश्न? काय प्रश्न ते सांगा पटकन. कॅटेगरीनुसार असेल ना, कॅटेगरीनुसारच जागा असतील ना. बरोबर, कॅटेगरीनुसारच जागा असतील. आलं लक्षात? बरोबर आहे ना. ते रिझर्वेशननुसार आहेत जागा. ठीक आहे. ते जागा एकदा ॲडव्हर्टाईज करून एकदा पाहून घ्यायची. बरोबर, त्याच्यामुळे तुम्हाला सगळ्या गोष्टी माहीत होऊन जाईल. ठीक आहे. एक्झामची डेट काय? 25 ऑक्टोबर. आजपासून जवळपास 95 दिवस बाकी आहेत. ठीक आहे. तुम्ही आजचा दिवस जरी बरोबर आजचा दिवस अभ्यास नाही केला तरी काय करायचं, आज तुम्हाला सिंपल करायचं आहे. बरोबर, की पुढच्या 90 दिवस मी कसा अभ्यास करणार आहोत. ठीक आहे ना. प्रत्येक विषयाला काय करणार आहोत, तुमचे सोर्स तुमचे क्लिअर पाहिजे. सोर्स क्लिअर पाहिजे. मी कोणते बुक वाचणार आहोत, मी कुठून करणार आहोत. PYQ आपल्याकडे झेरॉक्स रेडी पाहिजे आपल्या स्टडी मटेरियलवर. बरोबर, किंवा आपल्या स्टडी टेबलवर आपल्याकडे PYQ रेडी पाहिजेत. बरोबर आहे. आणि रोज त्या PYQला सुद्धा वेळ देता आला पाहिजे. कारण PYQचं विश्लेषण ज्याचं चांगलं तो रिझल्टमध्ये येईल. कारण काही वाचून काही अर्थ नाही आहे. बरोबर आहे. असे बरेच जण आहेत लायब्ररीत बसलेले की काही वाचतात पोरं, म्हणजे 2-2, 4-4 वर्ष अभ्यास करून सुद्धा रिझल्ट येत नाही. बरोबर आहे. माहीत पाहिजे ना आपला हॉट टॉपिक कोणते आहेत. जसं विज्ञानमध्ये बघा, प्रकाश या टॉपिकवर 100% प्रश्न येते ना, 100% प्रश्न येतो. रेडिओ ॲक्टिव्हिटीवर 100% प्रश्न येतो. मग तो टॉपिक असा करायचा, बीला सुद्धा झाला पाहिजे, मेन्सला सुद्धा झाला पाहिजे. आपली जी रेडिओ ॲक्टिव्हिटी नोट्स आहे ना, बरोबर आहे, त्याच्या व्यतिरिक्त बाहेर प्रश्न गेलाय का? नाही गेला, अजून नाही गेला. प्रीला सुद्धा प्रश्न येतो आणि आता सुद्धा आला. काही दिवसापूर्वीच ते नोट्स टाकले होते. मेन्सला सुद्धा तो प्रश्न आहे, ॲज इट इज प्रश्न आहे ना. कळत आहे? बरोबर आहे. म्हणून ते विषय चांगले करायचे. बरोबर आहे. तुम्ही स्वतः ते प्लॅन करा, स्ट्रॅटेजी करा. काही वाटली मदत तर मी आहोत. ठीक आहे. काही वाटली मदत तुम्ही सांगा की कशा पद्धतीने केलं पाहिजे. मी ऑलरेडी तुम्हाला कशा पद्धतीने केलं पाहिजे किंवा कोणते सब्जेक्ट हे सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. नवीन काहीच नाही, फक्त थोडीशी अपडेट होती. बरोबर आहे. तुम्हाला माहिती असायला पाहिजे की तलाठी सगळी गेली आता ग्रुप सी आपल्या MPSCकडे. आधी आपण सरळ सेवा म्हणत होतो, तर ते जरा माहिती असायला पाहिजे. ठीक आहे. तर तुम्हाला ऑल द बेस्ट. 25 ऑक्टोबर वाट पाहते तुमची. ठीक आहे. पुन्हा काही प्रश्न असेल सांगा. काय प्रश्न आहेत का? ठीक आहे. तर मग रॅपअप करू. इकॉनॉमिक्स आपण घेऊ ना, सोमवारपासून बॅच सुरू, सोमवारपासून. बरोबर. कारण बघा, विज्ञानचा काही पार्ट बाकी आहे आपला. विज्ञानचा म्हणजे शेवटचा पार्ट बाकी आहे, पिरियडिक टेबलचा. आधुनिक पिरियडिक टेबल बाकी आहे. हेनरी मोस्तीचं फक्त आपल्याला सांगायचं बाकी आहे. बाकी पार्ट संपलेला आहे सगळं. काल घेतला ना आपण तेवढा पार्ट. ठीक आहे. तर हेनरी मोस्तीचा भाग बाकी आहे आपल्याला, तो भाग उद्या संपवून टाकू. बरोबर आहे. मग 2-3 दिवस सगळे इकॉनॉमिकचे PYQचे लेक्चर टाकेन. नाही, मी संध्याकाळी शूट करणार आहोत. माझ्याकडे डेटा सगळा तयार आहे. बरोबर का? त्याच्यामध्ये अजून सकाळचा वेळ द्यायला मग. बरोबर आहे. हां, बघतो मी एखादी. समजा आज काही करून मला एक व्हिडिओ शूट करायचा आहे. उद्या सकाळी तो व्हिडिओ पडेल इकॉनॉमिकचा 2025चा. ठीक आहे. मग 2024 पासून जे तुम्ही येऊ शकता, कारण सकाळी आपण घेऊ. क्लिअर का? बरोबर आहे. म्हणून थोडंसं मराठी आणि इंग्लिशला थोडं बाजूला ठेवू आपण. सगळ्यात जास्त फोकस आपला GS आणि मॅथ रिजनिंगवर असला पाहिजे, कारण ते विषय प्री पास होऊन करून देतात. आणि मॅथ किंवा मराठी इंग्लिश हे विषय पोस्ट मिळवून देतात. तर ते आपण नंतर करू, जर चांगले नसतील तुमचे विषय. ठीक आहे. चांगले नसतील तर तुम्ही एक तास द्यायला सुद्धा काही हरकत नाही. तुमच्या प्रत्येकाच्या स्ट्रॅटेजी अलग आहेत. कोणाची स्ट्रॅटेजी फॉलो करू नका. मी तुम्हाला ब्लाइंडली फॉलो करायचं नाही कोणालाच. बरोबर आहे. मी तुम्हाला काहीतरी स्ट्रॅटेजी सांगेल, तुम्ही फॉलो करायचं, तुमचं शेड्यूलच नाही जमणार आहे. स्वतःचा शेड्यूल स्वतःला माहीत असतो ना, की मी काय करणार आहोत, मी दिवसभर कुठे जातो. बरोबर आहे. मग त्या हिशोबाने तुमचं प्रत्येकाचं स्ट्रॅटेजी वेगवेगळं असणार आहे. ठीक आहे. कोणाला काही विचारायची गरज नाही आहे. बरोबर. कसं करायचं विचारू शकता, करायचं आपण स्वतःला. क्लिअर का? बरोबर. तर चला आपण भेटू आता उद्या. ठीक आहे. इंग्लिशचं लेक्चर होणार आहे. इंग्लिशचं घेऊ आपण. GSचं आपण उद्या सकाळपासून सुरू करू पुन्हा. आणि सोमवारपासून इकॉनॉमीचे नवीन बॅच सुरू करू आपण. ठीक आहे. इकॉनॉमी सगळं आपण आधी PYQ लेक्चर असतील. ठीक आहे. आता तुम्हाला PYQ समजणार आहे, कारण तुमचा अभ्यास नसल्यामुळे सिंपल. तरी पण ते जेव्हा जसं लेक्चर होत जाईल तुम्ही तसं PYQ पाहत जायचे. क्लिअर? चला ठीक आहे.